पवित्र इंद्रायणी नदी आपल्या देहू मार्गे आळंदी येथे येते। आळंदीमध्ये आल्यानंतर जे महाराष्ट्रभरातून वारकरी भाविक त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये येतात, ते गंगेमध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदा ओंजळीत पाणी घेतात आणि ते प्राशन करतात तीर्थ म्हणून। आम्ही अनेकदा वारकऱ्यांना सांगतो की बाबांनो, ते पाणी फार प्रदूषित होऊन येतंय, तुम्ही ते घेत जाऊ नका, पीत जाऊ नका। तर ती लोक आम्हाला सांगतात, माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, आमच्या वाडवडिलांनी हे पाणी पिलेलं आहे, हे पाणी नाही तर आमच्यासाठी तीर्थ आहे। आणि ती लोक त्या भावनेने पितात। आणि त्या इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सर्वात मोठं प्रदूषण जर कुठून होत होतं तर ते कुदळवाडीमधनं होत होतं। आणि कुदळवाडीचं ते सगळं अतिक्रमण असं झालं होतं की तिथे एखाद्या हिंदू बांधवाला शिरण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती। तिथे गेल्यानंतर आपण पाकिस्तानात आलो का काय अशी भावना होत होती। आज आळंदीवरनं देऊला जाणारे भाविक आम्हाला फोन करतात की बापू, हे आळंदी देऊ मार्गावर काय झालं, हे सगळं जणू काय पाकिस्तानमध्ये आल्यासारखं वाटतंय। म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी भाविक त्या रस्त्यावरनं जात होती आणि त्या सगळ्यांनाच ते चित्र भेडसावत होतं, घाबरवत होतं। आणि इंद्रायणी मातेचं जे प्रदूषण होत होतं त्या प्रदूषणावर ह्या कारवाईमुळे नक्कीच आळा बसणार आहे। आपल्याला पुढच्या काळात दिसेल की कोण हे केमिकल युक्त पाणी सोडत होतं, कोण नदीचं प्रदूषण करत होतं, वेगवेगळ्या पद्धतीचे रंग त्या पाण्यामध्ये मिसळत होतं। एकंदरीत हिंदूंच्या भावना दुखावण्याचं काम सुद्धा आणि हिंदूंना बाटवण्याचं काम सुद्धा, त्या नदी मार्गाद्वारे भेसळ करण्याचं काम सुद्धा कुदळवाडी परिसरातून होत होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल। त्यामुळं ह्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो। पैलवान महेश दादा लांडगे पाटील यांनी जे पाऊल उचललंय, मी खरं सांगतो आपल्या हिंदू धर्माचा ढाण्या वाघ म्हणून आता आपण महेश दादांकडे पाहिलं पाहिजे। महेश दादा ही आपल्या सगळ्या हिंदू बांधवांची एक गरज झालेली आहे आणि महेश दादांच्या हात बळकट करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। त्यामुळे कोणी नाराज न होता, याच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित झालंय। पैलवान महेश दादा लांडगे पाटलांना मी एक शब्द देतो की दादा, तुम्ही जे धाडस दाखवलेले, तुम्ही जे शौर्य दाखवले, तुम्ही जे वीरत्व दाखवलंय, याला आम्ही कधी विसरणार नाही। महाराष्ट्रातील तमाम हिंदू समाज आपल्या पाठीशी उभा आहे।